तर मंडळी हा माझ्या मैत्रिणीचा मोबाईल आहे, अश्विनीचा. आमच्या डान्सची प्रॅक्टिस चालू होती तर आम्ही सगळ्या लेडीज भेटलो होतो एकत्र. तर अश्विनी आहे ना तिचा मोबाईल विसरून गेली, तर थोडासा म्हटलं तिचं प्रँक करूया. बघा ती सतत मोबाईल हरवत असते, कुठे इथे तिथे ठेवत असते आणि माझ्याकडे 2-3 वेळा ठेवून गेली. आता तिला जरा मला धडा शिकवायचा आहे म्हणून हा मोबाईल आहे ना मी माझ्याकडे तिच्यावरती एक प्रँक करायचं आहे मला. हा मोबाईल स्विच ऑफ करते आणि बघा तिला आठवणीत आहे कधी येते का घ्यायला. सो आता मी स्विच ऑफ करते. बघा तुम्ही प्रँक करताय खरं, पण तुम्हाला मोबाईल स्विच ऑफ करता येतो का? पहिला चोराला चोरीच करता येत नाहीये. बघा हे बघा हे बघा स्विच ऑफ. मोबाईल आता स्विच ऑफ केलाय. बघूया तिला किती काळजी आहे तिच्या मोबाईलची. सारखी मोबाईल मध्ये असते प्रँक काय ते व्हिडिओ बनवा, रील बनवा आणि स्वतःचाच मोबाईल विसरून गेली आहे. तिची मजा घेते, जरा मजा घेते. आता मी ते ठेवून देते मोबाईल. आता ती थोड्या वेळाने येईल तेव्हा तुम्ही बघा तिचे रिॲक्शन काय असतील. पहिली गोष्ट ती खूप घाबरली असेल, हो कुठे गेला माझा मोबाईल, कुठे गेला माझा मोबाईल. पण आता बघूया ती काय होतं. आता मी कॅमेरा लपवते. जशीच त्या काकी मोबाईल घेऊन बोलतीये. कोणाला कुठे ठेवलेलं म्हणजे मला लक्षात नाहीये. मिस कॉल घेऊन बघ ना. लॅपटॉपच्या बाहेर सांगते बाहेर कोणी नेलं कुठे मोबाईल गाण्याचं गाणं नाही काय आधी सोडली वरती आणलेलं ते गाडगीच्या हातात असलं आणि इथं कुठेतरी गाडीच्या हातात होता. होतं की इथं होतं. मी जायला माहिती शिकायला काकीने नेलं मला कॉन्फिडन्स राजिता काकीने घेऊन गेला असेल. तुमच्याकडे ते कुठे मोबाईल नाही काकीला. अगं आम्ही इथं प्रँक करत होतो. काय कसला प्रँक करता? असा प्रँक असतो हसून समोरच्याला हसून असा प्रँक असतो काय? तरी मी त्याला बोललो होतो तो हसते म्हणून. मला दिसला म्हटलं मम्मा काकीचा मोबाईल आहे समजा म्हटलं प्रँक करायला. काय बोलले मी म्हटलं ओरडतील दादा वगैरे. नाही तर आम्ही तर ते करत होती. आता म्हणजे थोडा वेळ बघूया वाट बघूया अश्विनीच्या नंतर मला तेच टेन्शन झालं ओरडतात की काय म्हणून. त्याला सांग असंच प्रँक केलं त्यांनी म्हणून. हा हा मी काय विचार केला आणून द्यावा पण म्हटलं थांबा तिचा प्रँक करूया बघूया काय करते. पण अशा तऱ्हेने तुमचा प्रँक फेल गेलेला आहे तुमच्या चुकीमुळे. नाही नाही तुम्ही हसल्यामुळे फेल गेला तुमचा प्रँक. कळलं? हा तेच ना. हसल्यामुळे समजलं. आता नसतं समजलं प्रँक. हसल्यामुळे मम्मा हसली म्हणून समजलं ना. काकी ठेवून गेली ना तर ना
फोटोचा एक कपाटात आणि कोणी हसायचं ना. आणि प्रँक करायला गेलो ना, मला ऍक्च्युली खोटं बोलायला जास्त आवडत नाही. मला म्हणजे ना मी रिॲक्शनच चेंज होतात माझ्या. आता एक्झॅक्टली कशी रिॲक्ट करू, आणि तिला बघितलं की हसायलाच येतं, पण मी खूप कंट्रोल केलंय स्वतःला. पण तिला कळलं, आणि तिला साहजिक आहे, तिने वरतीच आणला होता, वरून ती फक्त खालीच गेली, त्यामुळे इथेच असणार कन्फर्म होतं. पण आम्ही पण थोडंसं प्रँक केला तिच्यासोबत. अनसक्सेसफुल प्रँक तुमचं सक्सेस झालेलं नाहीये. प्रँक फेल, ती जात होती प्रँक फेल. अरे असे प्रँक फेल झाला की नाही? कोणामुळे झाला? मम्मामुळे. मम्मा जर हसली नसती तर माहिती पडलं नसतं. थोडा प्रँक अजून चांगला झाला सर. थोडस ना मला प्रँक करायला शिकायचं. मग मला काय होतं माहिती का, त्या माणसाचे रिॲक्शन बघून ना मला स्वतःला असं वाटतं, अरे यार का असं त्याच्याबरोबर करतोय आपण. पण मजा येते, खूप मजा येते prank. तर तुम्हाला फेल झालेला प्रँक आवडला असेल तर तुम्हाला काय करायचंय? लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब YouTube वरती, आणि Facebook वरती पाहत असाल तर तुम्हाला फॉलो करायचं विसरू आहे. नका. तर अजून तुम्हाला तो दुसरा कुठला प्रँकचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. तुम्हाला कोणता प्रँक करावा याचा आहे आमच्याकडून, तो आम्ही करण्याचा प्रयत्न करू. बाय.